नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आले। जुलै ते डिसेंबर 2026च्या कालावधीमध्ये सरकार महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही वाढ झाल्यास तब्बल 60% असलेला महागाई भत्ता 63% पोहोचू शकतो। विशेष म्हणजे या वाढीचा आर्थिक लाभ 1 जुलै 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मात्र अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा केंद्र सरकारकडून होणे बाकी आहे। महागाई भत्त्यातील प्रस्तावित वाढीचा फायदा सरकारच्या मोठ्या संख्येने कर्मचारी निवृत्तीधारकांना होऊ शकतो। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 60% दराने डी मिळत आहे, तर सरकारने 3% वाढवून मंजुरी केली तर दर 63% जाईल। कर्मचाऱ्याचे मूळ वेतनावर आधारित असल्यामुळे त्यात वाढ झाल्यास दरमहा मिळणाऱ्या एकूण पगारात फरक पडतो। त्याचप्रमाणे निवृत्तीधारकांसाठी ड्रेनेस रिलीफ DR मध्ये वाढवण्याची शक्यता आहे। सरकार वर्षातून 2 वेळा महागाई भत्त्याचा आढावा घेते। साधारणपणे जानेवारी आणि जुलै या 2 कालावधीमध्ये DA-वाढमध्ये बदल केला जातो। हा निर्णय महागाईच्या स्थितीशी संबंधित AICPIW म्हणजे AI इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कनेस या निर्देशकाच्या आकड्यावर आधारित असतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।